नमस्कार, स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। सहीपासून आपण तूप कसं बनवायचं ते बघणार आहोत बघा। तर सर्वप्रथम मी इथं काय केलंय, जी दुधावरची आपली सही असते का ती जमा करून ठेवलेली होती एका डब्यामध्ये। फ्रीजला डब्बा ठेवला होता, आता ते काढून घेतला आणि ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला काही करून फिरून घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यात। मिक्सरच्या भांड्यात फिरून घेतलं बघा, कसं घट्ट झालंय ना। याच्यामध्ये पाणी ओतलं नव्हतं तर पाणी ओतून घ्यायचं। ते घट्ट झालं म्हणून पाणी ओतलं आणि सगळीकडून असं चमच्याने हलवून घेतलं, खालीपर्यंत पाणी घेतं म्हणून। आता हलवून घ्यायचं, अजून एकदा दोनदा फिरून घ्यायचं बघा, लगेच गोळा तयार होतो। लय पटकन तूप तयार होतं असं बघा। कसा वरती असं लोण्याचा गोळा आलेला आहे। आता ते एका मी भांड्यात टाकून घेतलं आणि ते ना चांगलं असं मिक्स भांड्यात लागलेलं ते काढून घ्यायचं। आता आपल्याला हे छोटासा हात दिसतोय ना, ते पिहूला लोणी खायचं, तिला लय आवडतं। आता हे एका ह्याच्यातलं ताक आहे ना ते काढून घ्यायचं एका भांड्यात। त्यात काही त्याची आपण कढी पण करू शकतो। आता मी काय केलं, हे सगळं काढून घेतलं आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलं, म्हणजे त्याच्यात असला वास पण येत नाही आणि काहीच नाही। तर कसं आपण साई ठेवलेली असते फ्रीजला, थोडंसं असं कुमट वास येतो, तर ते धुतलं ना आपण स्वच्छ 1-2 पाण्याने, त्यात वास येत नाही, त्याच्यामुळे धुवायचं असतं। आता धुवून त्यातलं पाणी काढून घेतलं आणि गॅसवर ठेवलं, एकदम कमी गॅस करता त्याच्यावर ठेवून दिलं बघा। असं लोण्याचा गोळा तयार होते बघा। आता सगळं पाणी काढलं ना, आता गॅसवर ठेवलं। पिऊला वाटत होतं मला कधी भेटतोय बघा, एकदा दिला का कशी खातीये। तिला लय आवडतं लोण्याचा गोळा, ताक दही लय आवडतं। घेतला असा पटकन तोंडात टाकला बघा तिने, बघितलं त्याच्याकडे, टाकला तोंडात, आता खाऊन घे। तर चला, मी काय आता कमी गॅसवर लोण्याचा गोळा ठेवलाय। 2 मिनिटं झाले की बघा, सगळं असं चमच्याने हलवून घ्यायचं आणि हे करायचं सगळीकडून। आता त्याला कमी गॅसवरच वितळून द्यायचं, फुल गॅस करायचा नाहीये। वितळलं ते बघा, आता 2 मिनिटानंतर लगेच कलर बदलतो त्याचा। आणि हे गाईच्या तुपापासून बनवलेलं तूप आहे, लहान मुलांसाठी तर चांगलंच आहे। याचा कलर बदलतोय, एकदम पिवळा कलर होतो गायच्या। म्हशीच्या दुधाचं कसं पांढरं दिसतं का नाही तूप, आणि गायचं हे आणि तूप पिवळं दिसतं बघा। आता हे झाले तूप आपलं तयार झाले। त्यात विलायची, तुळशीचे पानं हे टाकू शकतो आपण। तयार झालं। आता गॅस बंद करून आता एका दुसऱ्या डब्यात हे करून ओतून घ्यायचंय बघा। गाळणी घेतली, गाळणीच्या ह्याने थोडं थंड होऊन दिलं आणि मग गाळायला लागले। गाळून ते करून घेतलं, डब्यात भरून ठेवलं। झालं आपलं तूप तयार आहे। पावशेरला थोडंसं कमीच झालं हे तूप, छोटासा डब्बा आहे बघा। तर आपलं तूप तयार आहे। जर व्हिडिओ आवडला असला तर शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया आपण एक पुढच्या व्हिडिओमध्ये। बघा एवढं तूप झालंय, मी दाखवते।